जनप्रवाहामध्ये आपलं स्वागत. शेटपळ या ठिकाणी खऱ्या अर्थानं माणुसकीला काळिंब फासणारी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. तर एका विवाहितेचा या ठिकाणी बळी गेलेला आहे. ऐन साखरातीच्या वेळेस तिला छळ करून मारण्यात आलं या ठिकाणी. मुलीच्या आईवडिलाचा तसा आरोप आहे. तर मला असं म्हणावं वाटतं की मुलगी म्हणून जन्म घेतले नाही तोपर्यंत तुरली नव्हती माझी नाळ, का गाय मला फेकलं त्या कचऱ्यात पार. ही भूमिका आज या ठिकाणी ह्या नराधम लोकांनी ह्या मुली या ठिकाणी माझ्याकडे येऊ दिलं नाही, काय नाही, फोन दिलं नाही, मामांकडे जाऊ दिलं नाही, कोणाकडे सकड जाऊ दिलं नाही. ह्याने सासून आणि नंदन आणि सासऱ्यानं आणि सासून छेड केला तिचा, मारून टाकली औषध पाजून त्यांनी. आम्हाला कळू पण दिलं नाही त्यांनी, आम्हाला कळू बी दिलं नाही, फोन केला नाही. माझ्या बारक्या भावानं मला सांगितलं. तिची सासू व तिचा नवरा माझ्या बहिणीचा खूप छळ करत होती. तिला काय काय येत नाही त्यावरनं सारखं तिला बोलत पण होती. छळ करत असताना इकडून फोन येत होता तुम्हाला? अजिबात नाही, कधीच फोन तिचा असं तिने कधी आम्हाला कळूच दिलं नाही. फोन सुद्धा तुम्हाला करू देत नव्हते, आम्हाला फोन सुद्धा करू दिला नाही. हिला तेवढा शनिवारी 3 वाजता फोन, तिने 11 वाजता फोन केला होता आणि रविवारी तर ते औषध पिली आणि ती फोन बी उचलत नव्हती. तिच्या नवऱ्याला आम्ही फोन मेसेज करत होतो, ते पण तिने रिप्लाय पण दिला नाही आणि फोन पण उचलला नाही. चुलत्याची मुलगी, तिने मला शनिवारी 11 वाजता कॉल केला होता. फक्त 2 रिंग झाल्या. मी दुसऱ्या सेकंदाला तिला रिटर्न कॉल केला. 2दा तिने माझा कॉल नाही उचलला. ह्याच्या आधी मी तिला बड्डेला पण केलेला, तेव्हाही तिने माझा कॉल नाही उचलला. पण तिला मला काहीतरी सांगायचं होतं, त्यासाठी तिनं कॉल केला. मग तिचा छळ होत होता हे खरं होतं. आणि औषध ह्यांनी स्वतःहून पाजलं. ती पिणार नाही, कारण का एवढं आम्हाला माहिती आहे की ती एवढं पाऊल मोठं उचलणार नाही. त्यावेळेस ती म्हटली की नको माझ्याजवळ मोबाईल. नवऱ्याला आम्ही कंटिन्यू फोन करतो, तो फोन उचलायचा नाही, मेसेजचा रिप्लाय नाही द्यायचा. असं का करत ते माहीत नव्हतं आम्हाला, पण रिटर्न कॉल बॅक करणं हे त्यांचं कर्तव्य होतं. सारखं वारंवार आम्ही फोन करतोय म्हणजे आम्हाला काहीतरी काळजी होती ना तिची. आणि त्यांनी, तुम्हाला सांगू, त्यांनी तिला मारूनच टाकलंय आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे. आणि त्यांना एवढी कठोर शिक्षा झाली पाहिजे ना की त्यांच्या आठवणीतच राहिलं पाहिजे. जन्मठेप काय ह्यांना कुणालाच ठेवलं नाही पाहिजे तिथं घरात. ही जी प्रकार घडला, माझं नाव आबा महादेव मासाळ, माझी बाची आहे आणि इथं आमच्या पैपावणीने सगळी तुझी नातेवाईक आहे ती म्हणून इथं दिली होती. आणि तिच्यावर जो अन्याय झाला आहे कुठं महाराष्ट्रामध्ये कुठल्या मुलीवर, कुठल्या माता भगिनीवर, कोणावरही अशी वेळ येऊ नये, असं दुःखद कोणावरही वेळ येऊ नये, कोणावर असल्या घटना घडू नयेत. आणि प्रशासन इथं कोणीही हजर झालेलं नाही, कोणालाही अटक झालेली नाही. आणि सगळ्यांनी त्यांची जी मागणी होती त्यांची सासरकड्यांची की बाबा या मुलीकडून वारंवार ही करत होती, पैशाची मागणी होती, तिच्या आजोबांनी काय सोनं घेतलं होतं यांना सगळ्यांना कळालं होतं. त्या पैशासाठी आणि ह्याच्यासाठी त्यांनी सारखा तिला वारंवार छळ करत होती. आणि काही जमीन घेतली होती त्याच्यासाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होती. आणि या पैशाच्या मागणीसाठी त्यांनी त्यांनी पुरवलेली नाही. माझ्या बहिणीनं, माझ्या दाजी, त्यांची परिस्थिती नाही, त्यांनी ही मागणी पुरवलेली नाही. मागणी पुरवली नसल्यामुळं या मुलीचा यांनी जीव घेतलेला आहे आणि यांना विष पाजून मारलेला आहे.